हॅलो एव्हरीवन, मी स्वरा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या या चॅनलमध्ये। कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मस्त मजेतच असायला हवे। तर हा खूप जुना ट्रेंड आहे बरं का, आणि तो मी आता फॉलो करते। म्हणजे एक सहज मला करू वाटलं म्हणून मी फॉलो करते बरं का। मी जस्ट ऑफिसवरून आले होते आणि मला चेंज वगैरे करायचं होतं, फ्रेश व्हायचं होतं। आणि फ्रेश व्हायच्या आधी पण आहे ना, आज म्हणजे मला ना एक महत्त्वाचं काम होतं। ते बघा, म्हणजे हे महत्त्वाचं काम होतं आणि म्हणजे मी अगोदर फ्रेश नाही झाले। ह्याचं मेन कारण म्हणजे ना, माझे हात मातीने वगैरे भरणारच होते लगेच। मग काही गोष्टी मग मला नंतर पण फ्रेश व्हावं लागलं असतं। मग मी जस्ट कपडे चेंज केले आणि तशी चालले माझ्या ह्या कामाकडे। हे जे रोप आणलं होतं ना, ते मी म्हणजे जे दिसते ना तुम्हाला शेजारी, ते गुलाबाचे बरं का। आणि ते ना म्हणजे एकदम असं वाळून चाललं होतं, सुकून चाललं होतं। म्हणून मी आता त्याच्यासाठी काय करावं लागेल मला सजेस्ट करा। पण माझ्याच्याने जेवढं होईल ना तेवढं मी प्रयत्न करेल। आता ते जगेल की मरेल हे मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच बरं का। बघू शकता, ही माती ना खूप दिवस झालं माझ्याकडे होती। आणि हे जे कॅरेट होते ना, जे काही रोप लावायचे, ते पण माझ्याकडे ना खूप दिवसापासून होते। त्यामध्येच अशी माती होती। त्यामध्ये ना मी काही दिवसांपूर्वी धने मेथी वगैरे लावले होते बरं का, पण ते नाही आले। म्हणजे मी इथे होते ना तोपर्यंत मी त्याची खूप छान पद्धतीने काळजी घेतली। पण मी नंतर अचानक गावी गेले आणि गावी गेले की म्हणजे ते पूर्ण ना सडूनच गेले बरं का। सो चला बघूया आता। खूप दिवसापासून मला ना गार्डनिंग करायची होती। वेगवेगळी छान झाड रोप असं वेगवेगळ्या भाजीपाला, म्हणजे जे काही आपण घरच्या घरी लावू शकतो ना, म्हणजे ज्याने मिरच्या धने म्हणजे कोथिंबीर मेथी वगैरे असं लावायचं होतं बरं का। पण उन्हाळ्यात आहे ना, भर उन्हाळ्यात मला असं वाटायचं की आपल्याच्यानं काळजी घेणं होईल का नाही, ह्या हेतूने मी लावली नाही। आणि काय माहितीये का, मला त्या सीझनमध्ये ना टाइम पण भेटला नाहीये। मग मी त्यावेळेस थोडंसं स्किपच केलं। आणि हे जे काही गुलाबाचं झाड आहे ना, त्यामध्ये आणि जे मी कंपोस्ट ज्यामध्ये मिक्स केले ना मातीमध्ये, ते कंपोस्ट पण मी ऑनलाईन मागवलं होतं बरं का। हा, मला असं वाटतं मी ऑनलाईनच मागवलं होतं, हरियालीचं आहे। आणि ते म्हणजे आता त्याचा रिझल्ट बघूया आपण बरं का। मी ते आताच नाही तुम्हाला सांगू शकत। मी पाठीमागे पण एकदा दोनदा ते यूज केलं होतं। आता बघा, हे गुलाबाचं झाड किती सुकून गेले ना। बघूया ह्याची कंडिशन काय होते आणि काय नाही, मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीलच। मी सर्व माती खाली घेतली आणि सर्व मिक्स केल्यानंतर आता मी परत भरून ठेवते कॅरेटमध्ये, जेणेकरून नंतर आपल्याला कशाला तरी उपयोगी पडेल म्हणून। आणि नंतर माझ्या ना दाराच्या बाहेर पण एक अशी बकेट होती, त्या बकेटीत पण भरपूर माती होती। नंतर माझ्या लक्षात आलं बरं का की आपल्याकडे ती पण बकेटमध्ये माती आहे। आणि त्यामध्ये पण आहे ना, मी म्हणजे काय झालं ना, आम्ही जेव्हा फिरायला गेलतो ना, तेव्हा माझ्या एका फ्रेंडनी आहे ना, तिथले म्हणजे हे फुलाचं झाड आहे, पण त्याचं नाव एक्झॅक्ट काय ना मला माहित नाही, पण त्याला पिंक कलरची काहीतरी फुलं येतात। तर ते तिचं ना विसरलं होतं, गाडीमध्येच विसरलं होतं। त्यामुळे ती बोलली होती मला की तू तुझ्या घरी हे लाव म्हणून। मी लावलं, मी त्याची व्यवस्थित काळजी घेतली, सगळं व्यवस्थित झालं। पण आहे ना, प्रॉब्लेम असा होता की त्या ना किती आता जवळजवळ वर्ष होत आलं मी त्याची काळजी घेतली। मग आता 2-3 महिने मी त्याची काळजी नाही घेतली, पण तरी पण त्याचा ना काहीच रिझल्ट येत नव्हता। पण अजूनही बघा ना, मुळ्या कशा ताज्या टवटवीत होत्या। पण चल जाऊ द्या म्हणलं, ह्याला ना नको सोबत नको ठेवायला। आणि मी शेजारच्या काकींकडे गेले होते बरं का। तर मी सहज त्यांच्या घरी बसले होते ना, तर मला त्यांच्या गार्डनिंगमध्ये ना व्हाईट कलरची फुले खूप भारी वाटली, खूप भारी दिसली बरं का। तर मी ते पण त्यांचं एक छोटंसं जे काही असतं लिलीचं जे लावायचं असतं मुळ्यासारखं, तर ते त्यांच्या इथून मी घेऊन आले होते। आणि हे बघा कसली माती झाली ना, म्हणजे 2-3 महिन्यातच काय त्या बकेटीच्याच आकाराचा मातीचा गठ्ठा झालाय असं दिसत होतं। तर ते सुद्धा मी थोडंसं पाण्याने भिजवलं, त्यामध्ये सुद्धा खत मिक्स केलं, जेणेकरून आहे ना नेक्स्ट टाइम मी जर काही असेल, म्हणजे मला काही लावायचं असेल वगैरे ना, तर मी डिरेक्टली ह्या बकेटीतली माती उचलून दुसऱ्या कुंडीमध्ये टाकू शकते। आणि नंतर आता मला लावायची होती धने एका बास्केटमध्ये, आणि मेथी पण लावायची आहेत बरं का। पण आता थोडासा टाइम घेते, 2-4 दिवसाचा। ह्या धन्याला जोपर्यंत कोंब फुटत नाहीत ना, तोपर्यंत मी काही मेथी लावणार नाही। आणि मला मिरच्या सुद्धा लावायच्या आहेत, पण आता बघूया मिरच्याची रोपं सुद्धा कुठे भेटतात। छान छान मला फुलं पण लावायची आहेत माझ्या गार्डनिंगमध्ये।
तर हे धने मी लावते. धने लावायचे 2 ऑप्शन असतात. तुम्ही धने भिजवून पण लावू शकता आणि असं एक धनेची 2 जागा करून देखील तुम्ही लावू शकता. आता माझ्यामध्ये ना एवढे पण संयम नव्हता की मी भिजवेल ते 2-4 तास भिजवेल, वाळवेल, मग लावेल. मग चला म्हणलं डायरेक्टली आपण काय करूया की आपण एक धना 2 जागा करून आपण लावून घेऊया. असे पण धने येतात जणू आणि छान येतात. आणि ह्या सीझनमध्ये पण धने येतात का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे होतं बघा लिली, तर असा एक कोंब होता तो, म्हणजे ह्याच्यावरती फूल पण होतं एक, पण आहे ना काय करणार ते एवढं मातीमध्ये रुजलं होतं ना की ते मला असं वरती काढायला गेले ना की ते डायरेक्ट 2 जागा झालं. त्यामुळे मी काय केलं, ह्याचा जो कोंब असतो ना तोच घेऊन आले आणि लावला मातीमध्ये. बघू आता येतोय का नाही. आला तर खूपच बेटर आहे, नाही आला तरी मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण खरंच ह्याचं झाड एवढं सुंदर दिसत होतं, एवढं छान दिसत होतं ना, तर काही विचारूच नका. म्हणजे मी बघितल्या ना, म्हणजे त्यांच्याकडे ना भरपूर झाडं आहेत बरं का, पण बघितल्या ना मी फक्त ह्या लिलीच्या फुलांकडे बघून अट्रॅक्ट झाले. आता गार्डनिंग झाली, पण त्याच्यानंतरचं म्हणजे गार्डनिंग आपल्याला करायला पण छान वाटते, बघायला पण छान वाटते, पण त्याच्यानंतरचं जे काही असते ना क्लिनिंग वगैरे, तर ती करायची तर काय विचारूच नका बरं का. म्हणजे त्याच्या पाठीमागचे कष्ट कोणालाच दिसत नाहीत, पण आपण जे प्रत्येक आवडीचं काम करतो ना, तर त्या प्रत्येक आवडीच्या कामामागे सुद्धा असे काहीतरी मोठे कष्ट असतात बरं का. मग नंतर आता मला खूपच कंटाळा होता, एवढा पसारा म्हणलं आता मी कसं आवरू. पण चला म्हणलं फायनली मी सर्व माती वगैरे जी काही घाण आहे ती झाडून घेतली. पण आपण जी काही माती ओली करून जी फोडली होती ना, तर ते तसंच राहिलं होतं, एकदम खाली चिकटून राहिलं होतं. आणि घरामध्ये एवढा पसारा दिसत होता ना त्याच गोष्टीमुळे मग मी ते सुद्धा एकदम असं पुसून वगैरे घेतलं. पुसून घेतलं ना, एक आपण एकदा पुसून घेतलं तर ते निघत नाही बरं का, कारण ती लाल माती ना सरते शेवट. मग मी काय केलं, जे 2-3 पाण्याने अगोदर निरमा टाकला आणि 2-3 पाण्याने मग ते छान पुसून घेतलं. तेव्हाशी कुठेतरी ते क्लिनिंग झालं आणि तेव्हाशी कुठेतरी ते घर म्हणून घर वाटायला लागलं. नंतर माझे ते सर्व कामं आवरल्यानंतर, जे गार्डनिंगचं काम असते ते आवरल्यानंतर मी आले स्वतः फ्रेश होण्यासाठी. ऑफिसवरून आले, गार्डनिंग केली, म्हणलं चला आता तरी फ्रेश होऊया. मग मी फ्रेश झाले आणि थोडंसं हेअर केअर रुटीन केलं आणि नंतर स्किन केअर पण रुटीन केलं. रोज आले ना मी पहिली अशी वरती केस बांधून घेते किंवा छान वेणी घालते. पण आता माझ्यासोबत एक किस्सा घडला बरं का, तुम्ही बघू शकता माझ्यासोबत काय घडलंय. म्हणजे मी स्वतः क्लचर घेतला आणि शर्टला अडकवलाय आणि मी इकडे तिकडे बघते. असं झालं ना माझ्या बाबतीत की काखेत कळसा आणि गावाला वळसा. माझ्याकडे छोटा क्लचर होता, पण छोट्या क्लचरमधून केस अटकतात, ते ऑफिससाठीच मी यूज करते. पण हा जो काही मोठा क्लचर बघा मी शर्टलाच अडकवलाय आणि मी इकडे तिकडे बघते, मला काही तो सापडतच नव्हता. तुमचं पण असं झालंय का कधी कधी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण केस हातात धरून क्लचर शोधतो. माझ्या बाबतीत झालं बरं का. नंतर क्लचर सापडलं, म्हणलं आता देव पावला. कारण कधी कधी असंच होतं बरं का की अक्षरशः माझे 10 ते 15 मिनिटं ना क्लचर सापडण्यातच जातात आणि दरवेळेस असंच होतं माझ्यासोबत. नंतर मी स्किन केअर रुटीन सुद्धा केलं. स्किन केअरमध्ये ना मी एवढं जास्त करत नाही. आता माझी स्किनची पण खूप जास्त वाट लागली का माहीत नाही, याचं रिझन तर मला माहीत नाहीये बरं का. पण आता ना फक्त सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर लावते. मॉइश्चरायझर पण नाईटला लावते बरं का, झोपताना मी डबल फेस वॉश करते. आणि सध्या तर मॉइश्चरायझर फक्त हाताला वगैरे लावून घेते, बॉडीला वगैरे. पण काय सांगू तुम्हाला, उन्हाळ्यात मला सनस्क्रीनने खूप जास्त साथ दिली आहे बरं का. कारण एवढ्या कडकडीत उन्हाळ्यात पण माझी त्वचा ना बिलकुल ड्राय वगैरे होत नव्हती. सो खरंच म्हणजे सनस्क्रीन मी ह्याच्या अगोदर उन्हाळ्यात कधी लावलेली नव्हती, पण हा फर्स्ट उन्हाळा असा आहे की मी ह्या पूर्ण उन्हाळा मी सनस्क्रीन लावली आणि मला एवढा छान फरक जाणवल्यानंतर ना, तो सनस्क्रीन छोटा संपल्यानंतर मी बडा पॅकेट म्हणजे मोठावाला सनस्क्रीन एकदम 2 घेऊन आले होते आणि एक माझ्या भावाला दिला. मग अशा पद्धतीने मी स्वतः फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर मग मी छान अशी देवपूजा करून घेतली. तुळशीला अगरबत्ती लावून घेतली. खूपच उशीर झाला होता, म्हणलं अगोदर देवपूजा करून घ्यावी आणि मगच चहा प्यावा.
मग नंतर मी इकडे चहा बनवायला टाकला, देवपूजा झाली, इकडे चहा बनवायला टाकला आणि चहा उकळेपर्यंत ना म्हणलं चला आता इकडे एकदम छान कुकर लावून घ्यावा, म्हणजे काय ना कामात काम होईल आणि कुकरच्या शिट्ट्या होत नाहीत ना तोपर्यंत माझा चहा सुद्धा एन्जॉय होईल आणि मग मी नंतर छान चहा एन्जॉय करते. नंतर मग माझा म्हणजे कुकरमध्ये सगळं डाळीला फोडणी वगैरे द्यायची असते ना तेच आता मला द्यायची होती. तर मग अशा पद्धतीने हे जे काही फ्रीज ऑर्गनायझर आहेत ना डबे, खूप छान डबे आहेत, क्वालिटी खरंच खूप छान आहे बरं का. मी अपेक्षा केली नव्हती एवढी क्वालिटी खूप छान आहे. मी ह्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल बरं का. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की परचेस करू शकता, कारण खरंच खूप छान आहेत हे डबे. आपण फ्रीजमध्ये स्पेशली फ्रीजसाठी बनलेले डबे आहेत. आणि नंतर आता मी लागले भाजी बनवण्यासाठी. आणि हे जे काही दिसते ना तुम्हाला ऑइल बॉटल, ती पण खूप छान आहे. म्हणजे आता जवळजवळ 1 वर्ष झालं ही बॉटल मी यूज करते आणि 2-3 वेळेस ही माझ्या हातातून सटकली होती बरं का, असे थोडे हातातून खाली पडली होती, पण डॅमेज वगैरे काही झालेली नाही. एकदम बॉटल म्हणजे एकदम स्ट्रॉंग आहे ही. आणि ही पण जर ऑइल बॉटल मी अशा 2 मागवल्या होत्या, काहीतरी 200 रुपये काहीतरी होते. आता छान छान बॉटल आलेले आहेत बरं का ह्याच्यापेक्षा पण. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की परचेस करू शकता. ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. पण हे मला असं सांगायचं की ह्याच्यापेक्षा पण छान बॉटल, म्हणजे त्यांच्यासोबत ह्या ज्या काही डिस्पेन्सर ऑइल बॉटल ह्याच्यासोबत एक्स्ट्रा झाकण वगैरे सुद्धा आलेले आहेत. तर ते बॉटल्स तुम्ही चेक करून घेऊ शकता, त्याचे रिव्ह्यू चेक करा, बॉटल्स चेक करा आणि तुम्ही घेऊ शकता. तसं ह्याची पण लिंक मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि मी आज केलं होतं बेसन, जे की बेसन पिठाचं बेसन. तुम्ही बेसन पीठ हटून करता का बेसन पीठ पाण्यात मिक्स करून करता, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला हटून पण करता येतं आणि बेसन पीठ पाण्यात मिक्स करून पण करता येतं बरं का. पण माझ्या घरात आहे ना ह्यांना ना ईश्वरला जास्तीत जास्त असं बेसन पीठ मिक्स करून पाण्यात मिक्स करून मग ते तसंच एकदम टाकायचं, असं बेसन पीठ खूप जास्त आवडतं. आणि माझ्याकडे नंतर भाकरी पण झाल्या होत्या, मग एकदम छोटंसं वरण पण मी फोडणी दिली होती. आणि थोडंसं पीठ राहिलं असेल ना तरी मी त्याचं दामटं करते, म्हणजे एक छोटी भाकर असते ती करते बरं का. तर तुम्ही पण असंच काही करता का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने छान जेवणावर ताव मारून घेते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल ना तर शेअर करा.